MIDC पोलिसांच्या गुन्हे प्रकटीकरण पथकाने घरफोडीच्या गुन्ह्याचा अवघ्या 24 तासात छडा लावत 2 सराईत चोरट्यांना अटक केली आहे. जिब्रान उर्फ शोएब युनुस शेख वय 21 आणि प्रशांत नागेश खंदारे वय 19 अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे असून त्यांच्याकडून 6,03,185 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. बसवेश्वर नगर नई जिंदगी येथील गौरीशंकर नागनाथ कोळी यांच्या घराचे कुलूप तोडून चोरट्यांनी सोन्या चांदीचे दागिने आणि 25,000 रुपये रोख असा एकूण 5 लाख रुपयांचा ऐवज लंपास केला. या प्रकरणी MIDC पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल होताच पोलिसांनी तातडीने तपासाची चक्रे फिरवली. CCTV फुटेज आणि गोपनीय माहितीच्या आधारे पोलिसांनी सापळा रचून दोन्ही आरोपींना ताब्यात घेतले. चौकशीत त्यांनी गुन्ह्याची कबुली दिल्यानंतर चोरीतील दागिने, रोख रक्कम, गुन्ह्यात वापरलेली मोटरसायकल आणि हत्यार जप्त करण्यात आले. पोलिसांच्या तत्पर आणि प्रभावी कारवाईमुळे हा गुन्हा अवघ्या 24 तासात उघडकीस आला. आणि त्यांची मुली जावई वगैरे ते साखर कारखान्यामध्ये काम करतात कर्नाटकमध्ये. ते खूप गरीब फॅमिली आहे ती. आणि हे जे त्यांच्याकडे आहे याचं उत्पन्न सोर्स किंवा याचं काही पावत्या तुम्ही वापरता किंवा त्या जुनी खानदानी परंपरापासून घेतलेले 1-1 ग्रॅम केलेलं आहे अशा असतील. पावत्या नाही त्यांच्याकडे नाहीत, पण ते जुनं आहे त्यांच्याकडे. त्यांनी थोडं गोळा केला. चांदीचे दागिने तुम्ही पाहिले, खूप छोटे छोटे मुलांचे दागिने आहेत ते. बोरमाळ वगैरे आधीच्या काळात नसतं. अच्छा, जे जवळपास त्यांच्या लाईफ टाईम सेव्हिंग्स सारखा विषय आहे ते. आणि ते इंटॅक्ट 100% रिकव्हरी हे ताबडतोब तपास करून शोध लागून अशा इमिडिएटली प्रयत्न केला म्हणून हे इंटॅक्ट रिकव्हरी मिळालेलं आहे. त्यांच्याकडेच होतं कुलूप तोडून यांनी चोरी केलेलं आहे. सर, चोरी करण्याची पद्धत कशी होती त्यांची? म्हणजे पेशंट काय हत्यार वगैरे वापरत होते, कटावणीतून फोडलेलं आहे आणि स्क्रूड्रायव्हर. ठीक आहे. सर, जो फिर्यादी आहे तो